सरकारने हा भूखंड भवनासाठी दिला नाही तर पुणे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला। हा भूखंड भवनाच्या विस्तारीकरणासाठी राखीव आहे। MSRDC तो बांधकाम व्यावसायिकाला देण्याच्या तयारीत असल्यावरून आंबेडकर भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आलाय। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात सभा घेण्यात आली। ज्येष्ठ नेते वसंत साळवे, ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण, संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, शुराम वाडेकर, नागेश भोसले, रोहिदास गायकवाड, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, सुधीर गायकवाड, राहुल डंबाळे, सचिन बनसोडे, सुजित यादव, अरविंद तायडे, भगवानराव वैराट, विवेक बनसोडे, बाबू वागसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले। सांस्कृतिक भवन आपल्या बापाचं, सांस्कृतिक भवन आपल्या हक्काचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री डॉक्टर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या लेटर हेडवर आम्ही त्यासाठी हरकत दाखल केली होती 14 तारखेला। किंवा तुम्ही 18 तारखेची मोजणी करू नका, तरी देखील त्या हरकतीचा मुद्द्याचा कुणीही लक्ष दिलं नाही। आणि त्यानंतर मग विचार करायला लागलो आणि आता काय करायचं। मग शेवटी सगळ्यात प्रथम आम्ही विचार केला की राजकीय लोकांशी पुन्हा एकदा आपला संबंध प्रस्थापित केला पाहिजे। कारण आपल्यासारख्या सामान्य लोकांना हे अधिकारी वर्ग किंवा महापालिका, त्यानंतर MSRDC आणि PWD चे अधिकारी काही लक्ष देत नाहीत आपल्याकडं। त्यामुळे आपल्याला राजकीय वारसा हक्क आहे, त्यांच्याकडे जाणं जरुरीचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आणि आम्ही राजकीय प्रवास आमचा सुरू झाला। राजकीय प्रवास म्हणजे फक्त आमच्या त्याच्या या कारणासाठी की सदर सांस्कृतिक भवनाची जमीन ही मिळालीच पाहिजे। आणि मग त्या दृष्टीकोनातून आम्ही आमचे स्नेही आणि मित्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रभारी शैलेशजी चव्हाण यांची भेट घेतली। शैलेशजी चव्हाण यांची भेट घेऊन आम्ही त्यांना ती कागदपत्री व्यवस्थितरित्या समजून सांगितली। साधारणपणे 3 दिवस कंटिन्यू ते आमच्या ऑफिसला येऊन बसले। त्यांनी सर्व कागदपत्रे चाळली आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की संग्राम साळवे सर आणि दत्ता सर, तुम्ही काळजी करू नका, आपल्याला याच्यावर 100% आंदोलन करायचं ठरले आणि मी आता ते सुरू करतोय। तर आम्ही त्यांना एक सांगितलं की सर, सर्वांना सर्व राजकीय पक्षांना यात समाविष्ट करून घेणं आवश्यक राहील। ते म्हणजे माझी तयारी आहे। आणि म्हटलं मग आम्ही तुम्हाला आजपासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीचे निमंत्रक म्हणून आमच्यातर्फे नेमत आहोत। आणि आम्ही त्यांना ते नेमणूक केली, त्यांचे निमंत्रक म्हणून, मुख्य निमंत्रक म्हणून। सर्व काही अधिकार आम्ही शैलेशजी चव्हाण यांना दिले। त्यानंतर सर्व संघटना, सर्व पक्ष यांना शैलेशजी भेटले। उदाहरणार्थ त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, भीम चॉ संघटना, दलित पॅन्थर, इतर सर्व संघटनांना त्यांनी ते भेटले। आणि इतकी आश्चर्याची गोष्ट की सर्वांनी यासाठी एकोप्याने लढा द्यायचा ठरवला। ती तारीख होती 28 फेब्रुवारी, 28 जानेवारीला ती भव्य मीटिंग झाली। ही जी मीटिंग झाली ती अहिल्याश्रम या ठिकाणी झाली, नानापेठेमध्ये। आणि त्या मीटिंगला 225 सदस्य 225 सदस्य उपस्थित होते। आणि त्या मीटिंगमध्ये प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनी ठरवलं की ही जमीन मिळवल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, आता आम्ही एकत्र लढणार। त्यात प्रामुख्याने सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी भाषणे केली, लोकांना जमवायचं ठरवलं आणि अशा प्रकारे हा आमचा लढा सुरू झाला। साधारणपणे 7 दिवसाच्या आतमध्ये आज जी परिस्थिती पाहताय तुम्ही ते त्याचंच फलित आहे। आणि ते सर्व गोष्टी झाल्या त्या आमच्या राजकीय पक्षांच्या साथीदारांमुळे झाल्या। आणि सर्वात जास्त काम हे शैलेश
चव्हाण यांनी केलेले आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही या आजच्या धरणे आंदोलनात यशस्वी झालेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. पुढे आता जो लढा आपण लढणार तर याच्यामध्ये फक्त कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेले आहे. बरोबर आहे. लेखी स्वरूपामध्ये काही दिलेलं नाही. बरोबर आहे. आश्वासनं ही बरीच दिली जातात. बरोबर आहे. आणि कितपत त्याचं हे केलं जातं तर आपल्याला देखील माहिती आहे की. आणि दुसरी गोष्ट अशी की आंबेडकर भवनासाठी एवढी मोठी जागा आणि मध्यवर्ती ठिकाणातली जागा ही शासनाला द्यायची आहे आणि ती देईल की नाही काय तर काय वाटतं तुम्हाला पुढे जर समजा शासनाने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर कुठपर्यंत हा लढा जाऊ शकतो किंवा काय याच्या पुढे करावं लागेल आपल्याला? आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील शासक आहोत. 100% आम्ही शासक आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली कलेक्टरने दिलेलं वचन काही वेळ आश्वासन ते आश्वासन राहू नये याकरता सर्वप्रथम आम्ही देखील मागणी करणार आहोत की आम्हाला ते इन रिटर्न मिळावं. कलेक्टरकडनं ती ऑर्डर मिळायला हवी. जर ऑर्डर नाही मिळाली तर आम्ही आमचं काम पुढे चालू ठेवणार आहोतच. आम्ही याच्या पुढे 100% ह्या राजकीय कार्यकर्त्यांना हाताला धरूनच त्यांच्या हातात हात घालून आणि स्वतः देखील आम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आम्हाला आश्वासन मिळालंय नुसते आश्वासनावर आम्ही गप्प बसू शकत नाही. आम्हाला सरकारकडनं शासनाकडनं सांस्कृतिक भवनाची साठी जी जमीन आहे ती संविधान भवन म्हणून देण्याची त्यांनी तोंडी आश्वासन दिले. ती जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचा विश्वास नाही. त्यामुळे हा लढा असाच पुढे चालू राहणार आहे यात मात्र शंका नाही. सप्रेम जय भीम. मी विजय सरोते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कृती समिती या टीममध्ये मी ऑगस्टमध्ये जॉईन झालो. त्या मला खास करून संग्राम साळवी आणि दत्ताजी जाधव यांचा संपर्क आला. त्यानंतर मी संपूर्ण माझ्या मनामध्ये गेली 2 वर्षापासून हा विषय होताच. 2 टर्ममध्ये आम्ही साधारणतः मी मंगळवार पेठेत राहत असल्यामुळे मी या विषयीचं गांभीर्य होतं मला. पूर्वी नगरसेवक अजय तायडे यांना देखील हा विषय मी समजून सांगितला होता की हा विषय घ्या म्हणून. परंतु ते काय त्यांच्या कालावधीत जमलं नाही त्यांना. त्यानंतर पल्लवी जावळे आले होत्या, त्यांचे चंद्रशेखर जावळे यांना सुद्धा हा विषय समजून सांगितला होता. त्यांना सुद्धा ते त्या काळी जमलं नाही. परंतु ह्या टीम मध्ये आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने कामाला लागलो आणि दत्ताजी जाधव यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जे कागदपत्र त्यांनी मिळवली होती आणि अधिक जे काय मिळवायची होती आम्हाला ती संपूर्ण आम्ही महानगरपालिकेकडून संपूर्णपणे परत मामलेदार कचेरीकडून आम्ही मिळवून घेतली. आणि त्या मिळवल्यानंतर आम्हाला असं समजलंय की जागा साधारणतः मामलेदार कचेरीमध्ये आम्हाला ऑक्टोबरमध्ये जे 25 ऑक्टोबरला आम्हाला जे मालमत्ता पत्र मिळालं त्या मालमत्ता पत्र असं समजलं की ही जागा ही एका प्रायव्हेट बिल्डरला गेलेली आहे. पण त्या प्रायव्हेट बिल्डरला गेल्यामुळे आम्हाला आता त्यावेळेसच आमची जागृती निर्माण झाली सर्वांची आमच्या टीमची. आणि मग त्यानंतर आमची दिशा वेगळी बदलली आणि त्या दिशेमध्ये बोलो ना त्या दिशेनंतर आम्ही एक कामाला लागलो. मग आता ह्याच्यावर आम्ही बसून सर्वांनी आमच्या टीमने जे ते आता बोलले सर्वांनी आणि ह्याच्यात अधिक भीमराव कांबळे होते, अजून हे साहेब होते, वकील साहेब होते, आमचे सर्वांनी एक टीम 10-1 लोकांची टीम तयार झाली आणि त्यांनी आम्हाला की आता दिशा काय आपल्याला. मग त्यानंतर आम्ही साधारणतः हायकोर्टाचा मार्ग आम्हाला सांगितला सर्वांनी. मग हायकोर्टाच्या त्या पूर्ण तयारीला आम्ही लागलो. 2-3 वेळा आम्ही बॉम्बेला जाऊन आलो. कोर्टाचे आम्ही संग्राम साळवे यांचे मित्र खास बनसोडे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कोटवडे साहेबांना आम्हाला भेटवलं. आणि ते भेटवल्यानंतर त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की आपल्याला हायकोर्टात आपल्याला रिपिटिशन टाकायची. आम्ही पूर्ण तयारी झाली होती रिपिटिशनची. परंतु आम्ही ह्या इथं आल्यानंतर
या ठिकाणी विचार केला की आपल्याला नुसतं आपले स्वतंत्र रिपिटेशन टाकून उपयोग नाही, आपल्याला समाजाला घेणं बंधनकारक आहे. आम्ही त्याप्रमाणे अनेक लोकांना भेटलो आणि त्या भेटल्यानंतर असं दिसलं की काही लोकांना आम्हाला पॉझिटिव्ह मिळालं, काही लोकांना निगेटिव्ह मिळालं. त्यातल्या त्यात आम्हाला राजकीय भूमिका आम्हाला पाहिजे होती. लोकांमध्ये हे सर्व प्रसारित होणं गरजेचं होतं. आमचा उद्देश तोच होता की जोपर्यंत हे अनेक लोकांना माहिती नाही की जागा काय आहे, सांस्कृतिक भवन विस्ताराची जागा काय आहे, हे कुणालाही जागेबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. फक्त पुढाऱ्यांना काही माहिती असेल तर असो, परंतु जनतेला काही माहिती नव्हतं. पण आम्हाला हाच एक उद्देश होता की जनतेमध्ये हा प्रसार होणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने आम्ही शैलेश भाऊ चव्हाण या ठिकाणी संग्राम सागळे यांच्या ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं. त्यांनी आम्ही त्यांना संपूर्ण टीमने त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे नेणे गरजेचं आहे आणि महत्वाची जागा आहे ही. जर आपण आता जर मिळवली नाही तर आपल्या हातून दुसरी जागा नाहीये. पुणे शहरात अशी मध्यवर्ती जागा आहे जी आपल्या हातात महानगरपालिकेने ठराव आपल्याकडे सर्व कागदपत्र आपल्याकडे आहे. हे जर आता आपण याच्यात लढाईत उतरलं नाही तर आपलं इथलं अस्तित्व नष्ट होईल बाबासाहेबांचं. मग त्या दृष्टीने आम्हाला सर्व जास्तीत जास्त साथ ही शैलेश चव्हाण यांनी आम्हाला दिली. त्यांनी म्हणले की तुम्ही काळजी करू नका, मी लीड घेतो. मग त्यांच्या ज्या टीमने त्यांनी ते तयार केलं, एक प्रकारे खरं पाहायला गेलं ते नवी संजीवनी आली बाबासाहेब चळवळीला. आणि ती आजचं जे फलित आहे ते फलित खरं तर शैलेश चव्हाण आणि आमची टीम याला खरं तर कारणीभूत आहे. आणि सर्व तुम्ही आज लॉर्ड बुद्धाने हे जे चित्रण केलंय खरं तर वास्तविक पाहता तर हे सर्व आज जगामध्ये जाईल असं मी अपेक्षित ठरतो. आणि ह्या चळवळीला पुढील काळात आम्ही कुठल्याही प्रकारचं न थांबता की आता जरी कलेक्टर साहेबांनी आदेश तोंडी दिलेला आहे तर तोंडी न देखता ते लेखी स्वरूपात असेल आणि संविधानासाठी ती जागा निर्माण केलेली आहे. ती निर्माण नुसती होणी फक्त तोंडी न करता ती कायदेशीर स्वरूपात ती पूर्णत्वाला कसं जाईल या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ही टीम ही काम करत राहील. राजकीय टीम त्यांची त्या पद्धतीने करत राहील, पण आमची टीम ही कायमस्वरूपी त्यांच्या मार्गे ह्याच्यात राहील. एवढं सर मी या ठिकाणी सांगतो. मी नमो बुद्धाय लॉर्ड बुद्धाचे आभार मानतो अध्यक्ष नात्याने आणि असा प्रसार व्हावा. ठीक आहे, बस. कृती समिती जी आम्ही स्थापन केली मला वाटतं ती स्थापना झाली गेले 6 महिन्यापूर्वी आणि एकूण या कामाला सुरुवात आम्ही केली करोनाच्या काळामध्ये 2021 मध्ये, जेव्हा की सगळे ऑफिसेस किंवा इतर सगळ्याही गोष्टी बंद असताना त्यावेळेस या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. कृती समिती स्थापन झाली, त्यामध्ये फार जवळची लोक आम्ही होतो. त्यामध्ये डॉक्टर संग्राम साळवे होते, त्याच्यानंतर रवी शिंदे सर होते, त्यानंतर दत्ता जाधव होते आणि इतर माझे अध्यक्ष जे आहे विजय सर होते. ह्या 2 लोकांचं जे याच्यामध्ये अनुदान आहे किंवा यांनी जी कामं केलेली आहेत सरकारी कागद जमा गोळा करण्यासाठी, हे फार महत्वाचे आहेत. त्यानंतरचा जो प्रवास आमचा झाला 3 वर्षाचा आणि तिथून पुढे ज्या लोकांशी आम्ही संबंधित आलो किंवा त्यांच्या संपर्कामध्ये आलो, ती राजकीय सुद्धा होती, सामाजिक सुद्धा होती, काही मिडल क्लास लोक सुद्धा होती आणि इतर अन्य लोक होती. विषय त्यांच्या समोर मांडत गेलो. काहींचा रिस्पॉन्स आला, काहींना माहिती होतं, काहींना माहिती नव्हतं. जसं जसं त्यांना ते कळत गेले, पण गांभीर्य समजत नव्हतं, नेमका विषय काय आहे हे समजत नव्हतं. मग शेवटी एक परिस्थिती अशी आली की आम्ही ठरवलं की ठीक आहे, प्रश्न जो आहे हा सामाजिक आहे, हा वैचारिक आहे. इथे कुठलेही राजकीय किंवा पक्ष किंवा गट किंवा तट अशातला कुठलाही भाग नाहीये. आणि मग जर सामाजिक प्रश्न आहे तर समाजाला बरोबर घेऊन जाणं फार गरजेचं आहे. यू शुड बी इन टच विथ द पीपल अँड वी शुड नो इट व्हेरी वेल. सो ॲट द सेम रिझन व्हॉट वी डिड, वी स्टार्टेड मीटिंग ऑल डिफरंट टाइप्स ऑफ पीपल. And at the last moment, we thought that we should go to the court. We had been to the court. We had talked with the lawyers also. तिथून काही मार्गदर्शन आम्हाला मिळालं. मार्गदर्शन मिळाल्याच्या नंतर आम्ही या गोष्टीला सुरुवात केली. त्यानंतर ऑफिसला आम्ही कोणाला शैलेशला पण बोलून घेतलं. त्यानं कॉल ऑफ शैलेश मोरे ऍक्च्युअली. आणि शैलेश चव्हाण यांना बोलून घेतल्याच्या नंतर त्यांना याची व्यापकता समजून सांगितली की हा विषय किती महत्वाचा आहे समाजासाठी. राजकीय बाजूला ठेवा, गट तट आणि पार्ट्या ह्या बाजूला ठेवा
आणि हा विषय फार महत्वाचा आहे. आणि त्यापुढं आज जे बघताय तुम्ही आंदोलन, हे सगळ्यांचं मिळून आहे. यामध्ये सर्व लोक आहेत. इथं कुठल्याही एका समाजाची बांधिलकी अशी नाहीये किंवा कुठल्याही एका गटाची किंवा एखाद्या राजकीय पक्षाची कुठलीही बांधिलकी नाहीये. वी ऑल ओव्हर देअर, वी आर वर्किंग ॲज अ टीम ओव्हर हिअर. अँड टीम याचा अर्थच होतो टुगेदर एव्हरीबडी अचीव्स मोर. जय भीम. याच्यामध्ये तर सर्वात प्रथम कायदेशीर बाजू अशा आहेत की MSRDCने याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. कारण सगळी प्रक्रिया राबवताना पारदर्शकता का आणली नाही, ह्या गोष्टी सर्वप्रथम पाहिल्या पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये जर नियमबाह्य गोष्टी जर झाल्या असेल तर रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली पाहिजे. आणि ही जी बीड बेकायदेशीररित्या लोकांना अलॉट केलेली आहे याच्या रद्द करण्याची मागणी केली पाहिजे. महानगरपालिकेकडे आपण ज्या ठरावाच्या संदर्भामध्ये विचारणा केली होती किंवा त्या संदर्भामध्ये काय आपल्याला नेमकं उत्तर देण्यात आलं? महानगरपालिकेला त्या ठरावाबाबत विचारण्यात आलं तर अद्याप कोणतंही उत्तर महानगरपालिकेने दिलेलं नाहीये. आणि हा जो PWD चा जो अंतर्गत येणारा प्लॉट आहे तो लीजवर देण्यात आलेला होता. MSRDC तो त्याच्यासाठी लीजवर देण्यात आलेली, त्यांनी पुढे लीजवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय याच्या संदर्भात कसं वाटतं काय? नाही, तो त्यांचा धोरणात्मक निर्णय आहे PWDचा. त्यांची जी पॉलिसी आहे त्याच्याबाबत तर आता आपण काही सांगू शकत नाही. तो त्यांचे धोरणात्मक निर्णय त्यांनी जो घेतला. आपला फक्त एवढाच मुद्दा आहे की कॉर्पोरेशननी जो ठराव केला स्थायी समितीचा तो सर्वांसमवेत केलेला आहे. त्याच्यात कमिशनरचे आदेश होता आणि त्या ठरावाचं पालन न करता ती जमीन काही दिवसानंतर कॅन्सर भवनसाठी देण्यात आली होती. काही खासदारांनी पत्र मध्ये दिले होते, त्याच्यात वर्तमानपत्रात बातम्याही छापून आल्या होत्या. आणि ते झाल्यानंतर लगेचच एक 5-6 महिन्याच्या अंतरातच ही जमीन MSRDCने एक प्रायव्हेट ठेकेदारांना अलॉट करण्यात आलेली आहे. तर त्याबाबत देखील पारदर्शकता नाहीये. आणि या कारणाने जर ते बेकायदेशीर असेल, पारदर्शकता नसेल तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणे हेच योग्य होणार आहे. या म्हणजे समजा याचिकेदरम्यान काय काय आशंका आहेत की समजा जे PWD ने जो प्लॉट हे केलेला आहे तर तो प्लॉट पुढच्या एका संस्थेने जे बिल्डरला डायरेक्टली जो अप्रोच होत आहे आणि या बिल्डरच्या अनुषंगाने या प्लॉटची विक्री पुढे झाली असेल किंवा त्यावरती नेमकं काय उपक्रम असणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का, कळलंय का काय? याबाबत तर MSRDCने स्पष्टीकरण देणे अनिवार्य होतं. ज्यावेळेस एखादी जमीन एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कॉर्पोरेट लोकांना अलॉट केली जाते, सरकारची जरी ही पॉलिसी असेल तरी पारदर्शकरित्या वर्तमानपत्रातून किंवा माहितीच्या अधिकारातून त्यांनी दिली पाहिजे होती. तर आतापर्यंत देखील 1-2 वर्ष झाली सतत पाठपुरावा करून देखील त्यांनी त्याबाबत पारदर्शकता बाळगली नाही आणि ती जमीन प्रायव्हेट लोकांना अलॉट का करण्यात आली याबाबत देखील त्यांनी काही स्पष्टता केलेली नाही. अद्याप एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ठराव झाला, ठराव होऊन जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली, तर याच्यामध्ये सरकारने अद्याप ती जागा आंबेडकर भवन रिसर्च सेंटर किंवा संविधान भवन याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आज तुम्ही बघताल प्रत्येक सांस्कृतिक भवनची व्याप्ती मोठी आहे. बालगंधर्व, अण्णाभाऊ साठे असे मोठमोठे सांस्कृतिक भवन झाले. आता हे हार्ट ऑफ द सिटी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या नावाने सांस्कृतिक भवन आहे. याच्यात लायब्ररी आहे, याच्यात कला सेंटर आहे. तर याच्यामध्ये रिसर्च सेंटरही होऊ शकतो. याची व्याप्ती वाढवण्यासाठी त्या जागेची अत्यंत गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने ठराव असून देखील कोणताही प्रयत्न केलेला नाहीये असं प्रायमरीली दिसून येतंय. म्हणून संघटनेने त्यासाठी सरकारकडे बराच पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद अद्याप मिळत नसल्याचं दिसून येतं. या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिका
ही तितकी ती जबाबदारी वाटते, कारण महानगरपालिकेमध्ये ठराव पास झाल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्या संदर्भामध्ये कुठलाही पाठपुरावा केला नाही महाराष्ट्र शासनाकडे, PWD कडे. आणि ज्या एखाद्या व्यक्ती कामात कसूर म्हणून, दिरंगाई म्हणून महानगरपालिकेवरती दावा करू शकतो. जेव्हा रेट पिटिशन दाखल केली जाईल तर महानगरपालिका, MSRDC यांना सर्वांनाच पार्टी करावं लागेल, कारण तो ठराव महानगरपालिकेचा होता आणि त्याच्यामध्ये फक्त ठराव करून उपयोग नव्हता, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचं होतं. मग ती फाईल कोणी रोखली, एवढी दिरंगाई का झाली, याच्यावरतीही प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. MSRDC ने PW कडनं जी जागा घेतली ती जागा घेऊन साधारणपणे 25 वर्ष गेली असतील, 60 वर्ष 50 वर्ष जी काही वर्ष गेली असतील, आणि ती जागा जी आहे अशीच्या अशीच मोकळी पडलेली जागा आहे. काय नेमकं त्या जागेसाठी MSRDC ने कशासाठी घेतली होती आणि त्या जागेचा उपयोग न करता जागा अडवणूक केली होती, असं काय आहे? जेव्हा आम्ही कागदपत्राची त्यांना मागणी करत होतो माहिती अधिकारात, तर असे समोर आलं की जे बिडिंग ते करत होते दर 6 महिन्याला 3 महिन्याला त्यांना व्यवस्थित बिडर भेटत नव्हते आणि त्याचं मूल्यांकन होत नव्हतं, म्हणून ते एक्सटेंड करायचे. दर 3 महिन्याला 2 महिन्याला जाहिरात यायची त्या जागेची, परंतु त्यांना व्यवस्थित तिथं जो मूल्य देईल त्या जागेचा असा कोण बिडर तिथं त्यांना मिळाला नाही. परंतु कालांतराने हा अचानकच ही त्यांनी जाहिरात दिली व त्यांना तो बिडर मिळाला. परंतु तो कॉर्पोरेशनचा ठरावाबाबत काय भूमिका आहे त्यांची, सरकारने याच्याबाबत कोणती स्पष्टोक्ती घेतली नाही, किंवा जर तो ठराव त्यांनी नल अँड वाईट केला त्या पर्यायी जागा सांस्कृतिक भवनला कोणती दिली पाहिजे याबाबत ही कोणतीही स्पष्टता केलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे महानगरपालिकेने 10-12 गुंठ्यामध्ये बांधलेलं आहे 2000 सालामध्ये. त्यावेळेला मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी आश्वासन दिलं होतं की हे भवन विस्तारीकरण होण्यासाठी शेजारची 2 गुंठे जागा, 2 एकर जागा जी आहे PWDची ती देण्यात येईल, असं विलासराव देशमुख यांनी त्यावेळेला जाहीर भाषणात 9 एप्रिल 2000 मध्ये उद्घाटनाच्या वेळेस सांगितलं. आणि त्यानुसार पुणे महानगरपालिकेने ठराव केला. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केला. तो ठराव नंबर 103 दिनांक 20/7/2000 या ठरावानुसार पुढे कार्यवाही सुरू झाली आणि शासनाची पत्रव्यवहार सुरू झाला होता. पण त्यावेळेला फारशी तेवढी म्हणजे हे वाटत नव्हती गरज की हा विस्तारीकरण लवकर व्हावं म्हणून. परंतु जसजशी गर्दी वाढत चालली, लोकांची वाहतुकीची गर्दी वाढत चालली, कार्यक्रमाची गर्दी वाढत चालली, त्यावेळेला आहे त्या 10 गुंठ्याच्या आंबेडकर भवनामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झाली. लोकांना रस्त्यावर वाहनं उभी करावी लागत होती आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होत होते. पार्किंगसाठी त्यावेळेला सिटी इंजिनियर साहेबांनी सुद्धा काही रिझर्वेशन टाकलेलं होतं. नंतर महाराष्ट्र शासनाने ते रिझर्वेशन कल्चरल सेंटरचं उठवून टाकलं आणि पब्लिक सेमी पब्लिक असं केलं होतं. आता हा जो ठराव आहे या ठिकाणी मी हा दाखवतो. ठराव नंबर 103 तारीख 20/7/2000. त्यानंतर दुसरा एक ठराव जो आहे की स्थायी समितीने केलेला आहे. यामध्ये ठराव नंबर आहे 989 दिनांक 1/9/2015. यामध्ये स्थायी समितीने बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं जाहीर केलं होतं की राज्यातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं म्हणू, अशा स्वरूपाचं ग्रंथालय निर्माण करावं असं देखील स्थायी समितीच्या ठरावामध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर दुसरा आणखी एक ठराव महत्वाचा आहे की ज्या ठरावामध्ये तज्ञ समितीची निर्मिती महानगरपालिकेने केलेली होती आणि त्या तज्ञ समितीची जबाबदारी ही होती की या तज्ञ समितीने आंबेडकर भवनासाठी
निरनिराळ्या क्षेत्राच्या माध्यमातून निधी उभा करून तिथे योजना राबविल्या जाव्यात असे 3 महत्वपूर्ण ठराव पुणे महानगरपालिकेने केलेले आहेत. आणि हे आंबेडकर भवन उभं राहण्यामध्ये तत्कालीन मंत्री सुरेश कलमाडी, सदानंद शेट्टी यांचा सहभाग तर होताच, पण त्याही पेक्षा जास्त सहभाग म्हणजे महापालिका आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि ND सावंत साहेब यांनी फार मोठं योगदान या प्रसंगी केलेलं होतं. आता त्यानंतर आंबेडकर भवनाचं विस्तारीकरण व्हावं यासाठी जे प्रयत्न केले गेले त्यावेळेला आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत अनेक निवेदनं दिली गेली. बहुतो सभमंगलम यांच्या वतीनं दिली गेली. अनेक संस्था संघटना आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्यांनी निवेदनं दिली की आंबेडकरी सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण केलं जावं. आणि इतरही सांस्कृतिक केंद्र जवळजवळ 3-3 एकरामध्ये आहेत, तसं हे सुद्धा भव्य दिव्य असं सांस्कृतिक केंद्र व्हावं आणि हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी जे ग्रंथालय निर्माण झालेलं आहे, या ग्रंथालयात फक्त अभ्यास करून, त्यांना कुठल्याही प्रकारचं कोचिंग नसताना फक्त अभ्यास करून जवळजवळ 150 मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये उच्च परीक्षेचे अधिकारी झालेले आहेत. 2 विद्यार्थी CA झालेले आहेत. 4-5 डॉक्टर झालेले आहेत. इथं शेजारचे BD मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या आंबेडकर भवनाच्या ग्रंथालयाचा लाभ घेऊन उच्च शिक्षित झालेले आहेत. फक्त आमची विनंती अशी होती शासनाला, पुणे महानगरपालिकेला, की त्यांनी आणखी याच्यामध्ये प्रगती करायला अपेक्षित होतं. तर हा आमचा अनेक संघटना ज्या आंबेडकरी चळवळीतल्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेले होते. त्यापैकी रामदास आठवले जे खासदार आहेत, खासदार साहेबांच्या पत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्याचा विचार केला आणि त्यांच्या या पत्रावर, इथे पत्र समोर दाखवतो की त्या पत्रावर पुणे येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाकरता PWDची 2 एकर जागा मिळण्याबाबत याच्यावर फडणवीस साहेबांनी परवानगी द्यावी असा शेरा मारलेला आहे. आणि यानंतर आम्हाला आंबेडकरी चळवळीतल्या बऱ्याच लोकांना खूप आनंद झाला. पण नंतर काय झालं की ही जागा ससूनच्या कॅन्सर रिसर्च सेंटरसाठी देण्यासाठी हे एक PWDचं पत्र आहे. याच्यामध्ये PWDच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने अभिप्राय दिलाय. सदरची जागा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागास सामान्य कॅन्सर उपचार आणि स्पेशालिटी सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही जागा देण्याबाबत काही शर्ती अटी राखून शासनाने याला मान्यता द्यावी असं प्रयत्न चालले होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जरी मान्यता दिलेली असली तरी कॅन्सरचा प्रपोजल पुढे आल्यामुळे आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या बऱ्याचशा संघटनांनी थोडी शांततेची भूमिका घेतली. ठीक आहे, कॅन्सर रिसर्च सेंटर जरी होत असेल तरी सर्वसामान्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी ते होत आहे. आणि त्यामुळं आंबेडकरी चळवळीतल्या बऱ्याचशा संघटना, लोकांनी, कार्यकर्त्यांनी शांततेची भूमिका घेतली. परंतु 2000 मध्ये वर्तमानपत्रामध्ये अशी एक बातमी आली की आंबेडकर भवनाच्या या शेजारच्या PWDच्या जागेवर टेंडर नोटीस निघालेली आहे. आणि अशी 5 टेंडर निघालेली आहेत. हे जी टेंडर नोटीस आहे, आता टेंडर नोटीस निघाल्यानंतर इथे पब्लिकचा संबंध येतच नाही, सार्वजनिक हिताचा काही संबंध येत नाही. टेंडर म्हटलं की सरळ सरळ व्यावसायिक स्वरूप येतं. आणि ही जी 5 डिसेंबर 2023 रोजी निर्माण 5वं टेंडर आलं, त्या 5व्या टेंडर मधून ही व्यावसायिकाला जागा देण्यात आलेली आहे. आणि व्यावसायिकाला जागा देऊन त्या ठिकाणी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असा झोन बदलण्यात आला. आणि हे काम काही आम्ही आंबेडकरी चळवळीतले जे काही कार्यकर्ते आहोत त्यांच्या माध्यमातून आम्ही विचार केला की आपण कागदोपत्री मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार, आम्ही फक्त कागदोपत्री पत्रव्यवहार करत होतो. मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, आयुक्तांना पत्रव्यवहार केला, कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. आणि आम्ही एक अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती निर्माण केली. त्याचे अध्यक्ष आमचे इथं विजय सरावदे साहेब आहेत. आणि इथं संग्राम साळवे, डॉक्टर संग्राम साळवे हे सुद्धा सचिव आहेत. आणि असे बुद्धिजीवी लोक आम्ही
या या समितीमध्ये काम करत आहोत. यासाठी आम्हाला महत्वाचा म्हणजे बाबासाहेबांचा जो विचार होता जातीभेद निर्मूलन मध्ये. आता आपली सगळीकडे राजकीय परिस्थिती शोकांतिकेची असेल, अडचणीची असेल, कशी असतो आपल्याला माहिती आहे, परंतु आम्ही एक निश्चित डोळ्यासमोर ध्येय ठेवलेलं होतं. बाबासाहेबांचा शब्द हा म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, तो पूर्ण सत्य असतो. आणि जातीभेद निर्मूलनामधला बाबासाहेबांचा हा विचार आम्ही आमच्या या टीमनं विचार केला याच्यावर की आपण आपल्या परीनं हे काम कसं करू. यात बाबासाहेब काय सांगतात, प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक सत्ताधारी वर्ग नसला तरी प्रभावशाली असतो. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकट समयी पुढाकार घेऊन तो समाजाला योग्य दिशा देईल असा त्यांच्यावर भरोसा ठेवता येऊ शकतो. म्हणून आम्ही आमच्या या टीम मधले जे लोक आहेत हे सगळे उच्च विद्या विभूषित आहेत, अतिशय अभ्यासू आहेत. आणि अशा लोकांनी आम्ही एकत्रित येऊन विचार केला की बाबा समाजाचं नेतृत्व कुणी करायचं. जरी पुढारी नेते मंडळी यांच्यामध्ये गैरसमज काही असेल, परंतु समाज अशा लोकांवर विश्वास ठेवतो जे बुद्धिजीवी आहेत, जे चारित्र्यवान आहेत, जे नीतिमान आहेत, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि समाजाला हे लोक दिशा देऊ शकतात. आणि याची प्रचिती अनेक प्रसंगी आपल्याला आलेली आहे. बाबासाहेबांच्या या विधानावर आमची पूर्ण श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कृती समिती निर्माण केली. आणि त्यानंतर मग आमच्यामध्ये उत्साह निर्माण आला तो बाबासाहेबांच्या या विधानामुळे. आणि त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपण समाजातल्या लोकांची काही कायदेशीर मंडळी, कायदेशीर वकील वगैरे आहेत, त्यांचे सुद्धा सल्ले आम्ही घेतले. त्याच्यानंतर काही सामाजिक संघटनांची विचार विनिमय केला आणि त्यानंतर मग मात्र राजकीय लोकांना सुद्धा आम्ही भेटलो. तत्पूर्वी एक मुद्दा सांगायचा राहून गेला की पुणे महानगरपालिकेने PWD MSRD बरोबर चर्चा करताना कमीत कमी 15% तरी जागा द्यावी अशी मागणी केली, पण ती सुद्धा शासनाने धुडकावून लावली. म्हणून मग आम्हाला नाईलाजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती निर्माण करावी लागली. आणि त्यानंतर आम्ही अनेक पुणे शहरामधील राजकीय संघटनांचे जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही गाठीभेटी घेऊ लागलो, त्यांच्याशी चर्चा केली. रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचे संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे अरविंद तायडे, बहुजन समाज पार्टी संदीप गायकवाड आणि चलवादी साहेब, भीम छावा संघटनेचे श्याम गायकवाड, दलित पॅन्थरचे यशवंत नडगाव, दलित पॅन्थरचे प्रकाश साळवी, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, मातंग एकता आंदोलनचे रमेश बागवे साहेब, झोपडपट्टी सुरक्षा दल भगवान वैराट, रिपब्लिकन संघर्ष दल संजय भीमाले, रिपब्लिकन युवा मोर्चा राहुल डंबाळे, भीम आर्मीचे सीताराम गंगावणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रकाश भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे मोडदरे, भारतीय मुक्ती मोर्चा सचिन बनसोडे, गनिमी गावा संघटनेचे संजय वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सतीश गायकवाड, दलित स्वयंसेवक संघाचे दादासाहेब सोनवणे, राजू धडे, मंगळवारपेठेतील सदानंद शेट्टी साहेब, उमेश चव्हाण साहेब, त्याच्यानंतर लोकशक्ती जनशक्ती पार्टीचे संजय आल्हाट, काँग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, शिवसेनेचे संजय मोरे, अशा अनेक दलित कोबराचे चव्हाण साहेब, पॅन्थरचे अशा अनेक राजकीय संघटना पक्ष यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनी हा विषय अतिशय जोमाने उचलून धरला. आणि त्यांनी मग वस्त्यांमध्ये कॉर्नर बैठका घेतल्या आणि फ्लेक्स तयार केले आणि बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या माता रमाईचा जो जयंतीचा दिवस आहे त्या दिवशी एक आपण धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करावा असं सर्वानुमते जाहीर झालं. आणि त्यानुसार आम्ही 7 फेब्रुवारीला माता रमाई जयंतीच्या दिवशी हा एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही कायदेशीर सल्लागार आमचे सुप्रीम कोर्टाचे
हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे आनंद जोंधळे साहेब आहेत, त्याच्यानंतर हायकोर्टाचे कोटांगळे साहेब आहेत आणि भीमा कोरेगावचं काम करणारे बनसोडे साहेब आहेत. अशा अनेक मान्यवर लोकांचे आणि बुद्धिजीवी लोकांचं आम्ही प्रामुख्याने बुद्धिजीवी वर्गावर जास्त फोकस केलेला आहे. राजकीय नेत्यांपेक्षा बुद्धिजीवी वर्ग समाजाचं नेतृत्व करतो आणि बाबासाहेबांच्या विचाराची प्रचिती आम्हाला या माध्यमातून आलेली आहे. एवढं मला सांगावंसं वाटतं. मी माझ्याही काही सहकाऱ्यांचा आपल्याला परिचय करून देतो आणि पण तो परिचय करून घ्यावा एवढी विनंती. जय भीम.